सुरुवात करूया आपल्या उर्वरित कथेपासून. सुनेच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक सासू सासऱ्यांना आवडली नाही. त्यांनी ठरवलं होतं की त्या लग्नाला ते जाणार नाही. मुलाला आणि सुनेलाच पाठवतील असं त्यांनी ठरवलं होतं. एकदा जाऊन बघितलं आहे. त्यांनी ना कुठल्या गोष्टीला विचारलं, ना कुठल्या गोष्टीला बोलवून दाखवलं. तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात सगळं व्यस्त होती. आमचं 3 मजली घर आहे, हे आहे, ते आहे. आता मी नाही तिकडे जाऊ शकत. यावर वसंतजी सीमाजींना म्हणाले, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. ही तुझी मर्जी आहे. मी तुला कधी काही करायला मनाई केली आहे का? सुनेच्या भावाचे लग्न झालं, पण सासू आणि सासरे लग्नाला गेले नाही. कारण त्यावेळी योगायोगाने त्यांच्या बहिणीच्या त्यांना तिकडे जाणे सुद्धा महत्त्वाचे होते. दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले. सासू आणि सीमा दोन्ही घरी आल्या. एक दिवस सुशिलाजींच्या माहेरवरून फोन आला की धाकट्या भावाला मुलगा झाला आहे, तर तुम्हा सर्वांना इकडे यावं लागेल. माहेरच्या घरी अशी प्रथा होती की माहेरच्या घरी बाळ झालं असेल तर त्याची आत्या मुलासाठी खूप काही घेऊन जाते. आईसाठी कपडे, मुलासाठी कपडे, काही सोने चांदी आणि खारीक खोबरं असं भेटवस्तू घेऊन जाते. आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही अनेक भेटवस्तू तिला दिल्या जातात. 12वी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. घरी आपल्या भावाला मुलगा झाल्याचं सुशिलाला कळतात ती लगेच 12व्याला जाण्याची तयारी करू लागते. सुशिलाजी आपल्या पतीला म्हणतात, अहो ऐकतात का? इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे, म्हणून मी ठरवलं की आपण त्याला सोन्याची चेन घेऊन जाऊ आणि खूप भेटवस्तू पण घेऊन जाऊ. यावर्षी त्यांनी पेन्शनचे पैसे काढले आणि ते पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चेन आणि काही कपडे घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक अतिशय सुंदर असा लाकडी झुलाही घेतला. सीमाने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं, कारण तिथे हे सगळं असं काहीच होत नव्हतं. तिलाही ते सगळं आवडलं होतं. ती जरा आश्चर्यचकित झाली, कारण तिची सासू त्यांच्या माहेरच्यांसाठी इतकं करत आहे. एक दिवस ती सासूला म्हणाली, तुम्हाला तुमच्या माहेरच्यांसाठी एवढं करण्याची काय गरज आहे? तुमचे माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात. मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही. या घरात येऊन मला 1 वर्ष झालं आहे, पण तुम्ही एकदाही माहेरी गेलेले मला आठवत नाही. आणि आज तुम्ही जाणार आहात तर तुम्ही खूप काही सोबत घेऊन जात आहात. यावर सुशिला म्हणाल्या, मुली, गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही, कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि तू पण घरी आली होती. मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावंसं वाटलं नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माहेरच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल. यावर सीमा जरा चिडून म्हणाली, मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार, आणि तेही खेडेगावात? मी इथेच बरी आहे. तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची काही व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे. मला तिथे राहता येणार नाही. खेडेगावात लाईटसुद्धा जात असेल ना, कशाची व्यवस्थाही नसेल. माझ्या आईच्या घरी चल, तुला नक्की आवडेल. माधव सीमाला म्हणाला, सीमा, आपण सर्वांनी तिकडे जायला हवे. मामांनी आपल्या सर्वांना बोलवलं आहे. तू या घरची नवीन सून आहेस. इतक्या दिवसापासून ते फोन करत आहे. तुला नक्की यावं लागेल आमच्यासोबत. कसलं तरी अनेक क्षणी त्यांनी आग्रह केला आहे. सीमा सासूच्या माहेरी जायला तयार झाली, पण आतून ती विचार करत होती. खेडेगावात कसं राहावं हेच कळत नव्हतं. ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती.
गावातलं वातावरण कसं असेल या विचाराने ती गोंधळली होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा सून सासूच्या माहेरी घरी जाण्यास तयार झाली. तिकडे गावी पोहोचताच गावाबाहेर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. कुटुंबातील सर्व सदस्य गावभर उभे होते. ते सुशीलाजी, वसंतजी यांच्या सुनेचे स्वागत करत होते. फुलांचा वर्षाव होत होता. माहेरचे सर्व लहान मोठी नाचत होती. सगळे देखील नाचू लागली. मोठा भाऊ समोर 2 घोडी जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आला. त्या गाडीत ते त्यांची बहीण मेहुणी आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होते. त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून गावात मिरवणूक काढली. त्यांचे जल्लोषात स्वागत केले गेले. असं भव्य दिव्य स्वागत पाहून सीमाचे डोळे फिरले होते. कारण तिला वाटलं होतं की सासूच्या माहेर हे खेडेगावात आहे आणि तिथे असं काहीच होत नसेल. पण तिकडे सगळं पाहून ती थक्क झाली. जेव्हा गाडी सासूबाईंच्या घराजवळ येऊन थांबली तेव्हा सीमाला मोठं घर दिसलं. खूप मोठी जागा होती की जेवढे मोठे घरात 4 ते 6 घर एकत्र बांधले जातील एवढी मोठी जागा. सीमा डोळे मोठे करून तिच्या सासूंच्या माहेरचे घर बघत होती. घरात प्रवेश करतात संपूर्ण घर शेणामातीने सारवलेले. घराची छत सुंदर लाल कौल्यांची होती. घराचा हॉल तर इतका मोठा होता की त्यात एका वेळेस 3 कार बसू शकतात एवढा मोठा. घराच्या समोर मोठे अंगण होते. अंगणाच्या एका बाजूला गाई म्हशी होत्या तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती. तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता जिथं लहान मुलं आनंदाने झोका घेत होती. घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावली होती. इतकं भव्य घर बघून सीमाला धक्का बसला होता. असं घर तिने कधीच पाहिलं नव्हतं. कारण अशी मोठी घरं शहरामध्ये नसतात. मोठी घरी फक्त खेड्यातच दिसतात. कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब असतात. तेवढे सर्व याची मोठी वहिनी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूप आदर देते. वेगवेगळे गोड पदार्थापासून जे घरात गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलं होतं त्यांनी ती सर्वांचं तोंड गोड केले जाते. नंतर जेवायची वेळ आली तेव्हा ताटात 6 प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात. 2 प्रकारचा भात वाढला जातो जो त्यांच्या शेतात पिकवला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवला होता. आणि बाकी बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात. रात्री जेवल्यानंतर सगळे गप्पा मारायला घराच्या अंगणात बसतात. पण सीमा विचार करत होती की तिच्या सासूला हे कधीच आई तुमच्या माहेरचे घर खूप चांगले आहे पण तुम्ही मला कधीच सांगितले नाही. शेवटी संधी तिला मिळाली आणि ती सासूंच्या जवळ गेली. त्यांच्या शेजारी बसून विचारलं, तुमचे माहेरचे घर इतके मोठे आहे तुम्ही मला कधीच सांगितले नाही. त्यावर सुशीलाजी म्हणाल्या, मुली, माझा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे. या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो. त्यासोबतच तो या गावातील सरपंच देखील आहे. जेव्हा सकाळी तू आमच्या शेतात जाशील ना तेव्हा तेथील फार्म हाऊससुद्धा तुला खूप आवडेल. तुला पाहून खूप आनंद होईल. आणि मामांची इथे फार्म हाऊससुद्धा आहे. मुली म्हणजे धाटके भावांनी जवळपास शेतावर एक फार्म हाऊस बांधलं आहे. त्याच्यामध्ये जवळच एक विहीरसुद्धा आहे. त्यात आम्ही लहानपणी पोहायचो. खरं तर घरातली सगळ्या भाज्या तिथूनच येतात. बाहेरून भाज्या कधीच विकल्या घेत जात नाही. इथे प्रत्येकजण ताज्या भाजी खातात. सासूंचं माहेरची लोक इतके श्रीमंत आहेत. गावात राहूनसुद्धा मामांकडे 3 कार होत्या. त्यांच्याकडे एवढं मोठं घर होतं. फार्म हाऊस, ट्रॅक्टर, गुरेढोरे, एवढी जमीन आणि मालमत्ताही आहे. सासूबाईंचं ऐकून सीमाला धक्का बसला.
कारण तिच्या सासूबाईंच्या माहेरी 3-3 कार होत्या. ते खूप श्रीमंत होते. एवढे मोठे घर, शेती, फार्म हाऊस, एवढी मोठी जमीन, पण तिच्या सासूने कधी त्याचा उल्लेखही केला नाही. माहेरच्या घराबद्दल कधीच मोठेपणा दाखवला नाही. पण माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमी मोठेपणा मी सांगत आली आहे. आज सासूबाईंच्या माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचं घरही छोटं वाटू लागलं होतं. माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप मोठा दबदबा होता. पुढील भाग लवकरच येईल. तोपर्यंत धन्यवाद.